शहर के सदर थाना क्षेत्र में क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने एक बड़े सेक्स रैकेट का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई के दौरान 2 आरोपियों को गिरफ्तार कर उनके कब्जे से 4 पीड़ित युवतियों को छुड़वाया गया है। खास बात ओयो होटल के जिस कमरे में जिस्म फरोशी का ये धंधा शुरू था वहीं पर अवैध रूप से हुक्का भी परोसा जा रहा है। पुलिस ने छावनी के काटोल रोड स्थित अचरज टावर में हैप्पी स्प्रिंग नामक ओयो होटल के रूम नंबर 202 पर छापा मारा, जहां आरोपी चेतन विजय चकोले और युगांत दिनेश दुर्गे नामक युवकों को गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि ओयो के इस होटल को 19 वर्षीय चेतन विजय चकोले नामक युवक चला रहा था। इस छापामार कार्रवाई के दौरान पकड़ी गई 2 युवतियों को चंडीगढ़, एक युवती को दिल्ली और एक युवती को भिलाई से यहां जिस्म फरोशी के लिए बुलाया गया था। मुंबई के दलाल राहुल घाटोले और दीपक के माध्यम से इन लड़कियों को पैसों का लालच देकर यहां बुलाया गया था। पुलिस ने बोगस ग्राहक की मदद से पहले सौदा किया और बाद में छापा मारकर इन दोनों को पकड़ लिया। होटल के कमरे में देह व्यवसाय के साथ ही ग्राहकों को हुक्का भी परोसा जा रहा था। इस कार्रवाई के दौरान होटल से 4 पीड़ित युवतियों को आम्हाला एक सुरक्षित रेस्क्यू माहिती किया गया मिळालेली है। होती की आरोपियों के खिलाफ सदर पुलिस थाने में विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज 77927978 किया या गया है। क्रमांकाचा व्यक्ती जो साथ आहे ही अब पुलिस मुंबई तो के दोनों दलालों की भी मोबाईलवर तलाश कर रही है। महिलांना बोलवतो आणि त्याचं जे ओयो हॉटेल आहे, ओयो हॅपी स्प्रिंग हॉटेल अचरज टावर येथे, तिथे त्या महिलांना ग्राहक उपलब्ध करून देतो आणि ऑनलाईन द्वारे पैसे घेतो आणि त्याचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन आहे। ही माहिती मिळाल्यानंतर त्याची आम्ही खात्री केली आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंटर, ग्राहक आणि पंच यांना बोलवून ऑनलाईन पेमेंट कसं करायचं, ऑनलाईन पेमेंट करताची संपूर्ण तरतूद करून तिथे जाऊन आम्ही जेव्हा रेड केली तेव्हा तिथे एक महिला मिळाली आणि ती जी महिला होती तिला विचारपूस केल्यानंतर प्रत्यक्ष तिला राहुल नावाच्या एका व्यक्तीने फोनवरून तिथे बोलावलेलं आणि तिच्यासोबत अजून बाकी महिलांना पण त्यांनी बोलावल्याची माहिती मिळाली आणि ते कुठे कुठे ठेवलेलं आहे ते कळलं। त्यानुसार मग इतर आणि 3 महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आणि या 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि चेतन विजय चकोले ज्यांचं ओयो हॉटेल आहे ते आणि त्यांच्याकडे काम करणारा युगांत दुर्गे, तिथे हुक्काचे पण काही सामग्री मिळालेली आणि तो हुक्का बनवून देतो, त्यामुळे तो आणि हा जो फोनवर ज्यांनी बोलवलेला राहुल आणि त्याचा पार्टनर दिलीप यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस ठाणे सदर येथे। या संपूर्ण याच्यामध्ये 85,000चे 2 मोबाईल आणि इतर हुक्काची सामग्री, त्यानंतर तिथे मिळाले कॉन्डोम, ह्या सगळ्या बाबी असं 86,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। ही जी कारवाई आहे, ही संपूर्ण जी माहिती होती ही पोलीस अंमलदार अश्विन यांची होती आणि या कारवाईमध्ये संपूर्ण एसएसबीची टीम, ज्याच्यामध्ये पोलीस अंमलदार सचिन, नितीन, शेषराव, प्रकाश, अजय, आरती आणि आमची चालक पूनम ह्याच्या व्यतिरिक्त AS2च्या टीमचं पण आम्ही मदत घेतलेली आहे आणि AS2च्या टीमनी पण आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झालेली आहे। या ज्या 4 पीडित महिला आहे या वेगवेगळ्या राज्यातल्या आहेत, काही मध्य भागातल्या आहेत आणि अधिक प्रमाणात ज्या आहेत या उत्तर भारतातून आलेल्या आहेत।